तर बघा काय काय माहिती आली याच्यात. काय म्हटलेलं आहे, दिनांक 17/10/2025ला आलेलं आहे पत्र. याच्यात काय म्हटलेलं आहे, इयत्ता पहिली ते 8वीपर्यंतच्या आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने माननीय सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी विषयद्वारा आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेत अनुसरून आपणास खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 1385/2025मध्ये 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या निर्णयामध्ये प्रामुख्याने खालील बाबी नमूद आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009मधील तरतुदीनुसार सर्वच शिक्षकांना शैक्षणिक व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आलं आहे. जे सेवेत असलेले शिक्षक RTI कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत 5 वर्षापेक्षा जास्त सेवा उरलेली आहे त्यांच्यासाठी 2 वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण करणं बंधनकारक राहील. मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण न केल्यास त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील. अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले जाईल आणि जेवढे हक्काचे निवृत्ती पश्चात लाभ आहेत ते दिले जातील. मात्र निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकांनी नियमानुसार आवश्यक सेवाकाल पूर्ण केला असणं आवश्यक आहे. ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे असे शिक्षक पात्रता परीक्षा TET परीक्षा उत्तीर्ण न करता निवृत्ती वयापर्यंत सेवेत राहू शकतील. मात्र अशा कोणत्याही शिक्षकांना ज्यांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास अशा शिक्षकांना TET उत्तीर्ण करणं बंधनकारक राहील. अल्पसंख्याक शाळांना RTI कायदा लागू नाही, त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना TET उत्तीर्ण करणं बंधनकारक नाही. मान्य सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 1385/2025मध्ये 1 सप्टेंबर 2025 दिलेल्या निर्णयास अनुसरून प्रकरणी कार्यवाही करावी. तर बघा अशा प्रकारे आता शासन निर्णय झालेला आहे की आता हे पत्र आलेलं आश्रमशाळेतील शिक्षकांसाठी जे 1ली ते 8वीपर्यंतच्या आश्रमशाळेत प्राथमिक शिक्षक आहेत त्यांना आता TET बंधनकारक केलेले आहे. तर बघा अशा प्रकारे आता हळूहळू सर्व शिक्षकांसाठी अशा प्रकारे पत्र येऊ शकते. आपल्याला ही बातमी समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.